चांदवडला हिंदू समाज बांधव यांचा मुखमोर्चा शांततेत पार पडला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सभा संपन्न झाली। चांदवड उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन सादर करण्यात आले। बांगलादेशात हिंदू समाज बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ चांदवड तालुका व शहर यांच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सर्व हिंदू बांधव हे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये जमा होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास चंद्रेश्वर महाराज व इतर महाराजांनी पुष्पमालिका अर्पण करून स्मारकाजवळ सभा घेण्यात आली। या ठिकाणी काही महाराजांचे आपल्या हिंदू बांधवांवर जे बांगलादेशात हिंदू समाजावर अन्याय होत आहे त्या संदर्भात काही व्यक्तींनी मनोगत देखील व्यक्त केले। ज्या महामानवाने या देशाची घटना लिहिली त्या महामानवाच्या स्मारकासमोर सभा घेण्यात आली, कारण बांगलादेशाला सुद्धा राज्यघटनेचा अधिकार दिला आहे। या संदर्भात जयदेवपुरी महाराज, चंद्रेश्वर चांदवड, रामेश्वर महाराज, रामनाथ महाराज, विलासदादा ठोंबसे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून या मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच API आतेगावकर, PSI करे व चांदवड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी, नाशिक येथून बोलवण्यात आलेले पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। संघटन कलियुगाचा आत्मा आहे, प्राण आहे आणि संघटनेशिवाय काही होऊ शकत नाही। म्हणून सकल हिंदू समाज पूर्ण भारतवर्षातीलच नाही तर जगभरातील बांगलादेशाच्या या मुद्द्यावर एकत्र आला असून आपण एक मोठ्या संख्येनं या ठिकाणी चांदवड नगरामध्ये सुद्धा आपण ह्या घटना बघितल्या। का बघितल्या, कशासाठी एकत्र यायचं, वारंवार आपल्या चांदवड नगराचं एक उदाहरण आहे। चंद्रेश्वरगड हा परंपरेनं भगवान प्रभू रामचंद्र रायांपासून अभिषेक केलेलं एक स्थान आहे, तरी सुद्धा त्याही ठिकाणी काही जिहादी मंडळी जाऊन वारंवार वाद ठेवतात। हे प्रकार फक्त बांगलादेशात झाले असं नाही, या ठिकाणी सुद्धा वारंवार होत आहेत। हे एक उदाहरण आहे। असे वारंवार दररोजचे 10 उदाहरणं आम्हाला प्रवासामध्ये बघण्यासाठी मिळतात। भारताचा सुद्धा बांगलादेश होण्यासाठी वेळ लागणार नाही, म्हणून त्वरितच हिंदू सावध झाला आहे आणि एवढा सावध झाला आहे आता कुठल्याही स्तराला जाण्यासाठी तो तयार आहे। म्हणून हा सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा एक मुखमोर्चा एक प्राथमिकदृष्ट्या या ठिकाणी आयोजित केलेला असून त्या मोर्चाची सांगता सुंदर झाली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अतिशय सर्व संत महंतांनी पुष्पहार करून पूजन करून आणि इथे समारोप केलेला आहे। तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर प्रशासन या सर्व गोष्टींची दखल घेईल ही खात्री आम्हाला सर्वांना आहे। तुम्ही आंदोलन वगैरे हे करताय, मात्र शासनाला या संदर्भात जाग नाही आली तर आता सकल हिंदू समाजच जागा झाला। मग पुढे जे काय करायचं जर प्रशासनाने नाही केलं तर प्रजा आहेच। काय सांगाल महाराज या संदर्भात? बघा, सध्या एक मागच्या दशकापासून हिंदूंना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। याचं कुठेतरी सरकारने आत्मपरीक्षण करावं। भारत हा बहुसंख्य हिंदू राष्ट्र आहे। आता कुठेतरी थोडीशी गावागावात चिंगी पेटायला लागली तर एवढा समाज खऱ्या अर्थानं हिंदूंचा रस्त्यावरती उतरायला लागला तेव्हा संपूर्ण देशामध्ये उद्रेक होईल, तेव्हा परिस्थिती काय असेल। म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला सुद्धा आणि अन्य हिंदूंना त्रास देणाऱ्या इतर धर्मियांना सुद्धा की भारत हा अत्यंत संविधानिक देश आहे, भारत हा अत्यंत संवेदनशील देश आहे। या देशाच्या तत्वप्रणालीला कुठे डाग लागेल नाही याचा आपण कुठेतरी काळजी घ्यावी। परवा पिंपळगाव बसवंत सारख्या शहरामध्ये एका तरुणावरती 5-25 परधर्मियांच्या टोळक्यांनी हल्ला करावा आणि त्याला जीवे मारेपर्यंत त्याच्यावरती कुठेतरी प्रयत्न करावे। ही वेळ हिंदूंच्या खऱ्या अर्थानं आता दारापर्यंत नाही, उमऱ्यापर्यंत नाही, घरात आलेली आहे। म्हणून प्रशासनाने त्वरित काहीतरी उपाययोजना करावा आणि हिंदूंना धार्मिकतेबद्दल मोठं संरक्षण द्यावं। हिंदूंचे धर्मग्रंथ प्रशासनाने शालेय शिक्षणामध्ये खुले करून द्यावे, अशा विविध मागण्यांचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। प्रशासन काय विचार करतं बघू। काय सांगाल महाराज? बस माझं हेही म्हणणं आहे की आज या मोर्चा काढला गेला शांतताने। आमचा एकच उद्देश होता की जो बांगलादेशमध्ये घडत आहे, जेव्हा ते माता बहनों भाइयों जो अत्याचार होता है, लोकांचे घर लुटलेले जात आहे, मंदिर तोडले जात आहे, त्याच्या कुठे ना कुठे थांबलं पाहिजे। आणि त्याचं थांबवण्यासाठी आज सर्व हिंदूंना एकत्र होऊन सरकारवर असा दबाव टाकला पाहिजे, ते सर्व थांबलं पाहिजे आणि दुसरे देशावर दबाव आला पाहिजे। आज जो हिंदूवर खडोखडी अत्याचार होत आहे तर कुठे थांबलं पाहिजे। नाही थांबला तो एक दिवस असा येईल की प्रत्येक घरातून एक असा हिंदू जागृत होईल की प्रत्येकाचा हात तलवार तर सोलार धनुष्यबाण होईल। हे भविष्यामध्ये असा
पुन्हा एक महाभारत घडेल। या हिंदुस्थानमध्ये फक्त हिंदूच दिसतील, बाकी दुसरा कोई बी जिहादी दिसणार नाही। असा टाइम येऊ नये त्याच्यासाठी हम घडोघडी शांततेनं मोर्चा काढतात, सरकारनं घडोघडी आवाहन करतं। या कुठे थांबल्या पाहिजे, नाही तर भविष्यात काही बी घडू शकतं। आज मी सरकारकडे विनंती करतो की याकडे हा जो हिंदूंवर अत्याचार होत आहे, माता बहिणीवर अत्याचार होत आहे, या थांबला पाहिजे, नाही तर भविष्यात काही बी घडू शकतं। जय श्रीराम। एकच मिनिट सांगा व्यवस्थित काय सांगाल आजच्या या हिंदुत्व मोर्चाच्या संदर्भात बांगलादेशामध्ये जो अति क्रूरतेने हिंदूंवर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होऊ राहिला, अनेक हिंदू त्या ठिकाणी मारले जाऊ राहिले, हिंदूची संपत्ती त्या ठिकाणी लुटल्या जाऊ राहिली आणि हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहत आहोत। त्या निमित्ताने आज चांदवडकर मोठ्या उत्साहाने हिंदुत्वाच्या या लढाईसाठी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी निघाले। खरं म्हणजे आज देशामध्ये हिंदुत्वाचे राजे बसलेले आहेत। नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्येही देवेंद्रच्या रूपाने हिंदुत्वाचा माणूस बसलेला आहे आणि या हिंदुत्वावर कोणत्याही देशामध्ये हिंदुत्वावर अत्याचार अन्याय झाला तर मोदी साहेब त्याला चोख बदला घेतील आणि आम्हाला सगळ्या हिंदूंना असं वाटतं की मोदी साहेब लवकरात लवकर बांगलादेश आणि पाकिस्तानचा बंदोबस्त करतील ही आशा सगळ्या हिंदू समाजाकडून आहे आणि निश्चितपणाने त्यांनी करावं असा हिंदू समाज त्यांचा संपूर्ण पाठीमागं आहे। धन्यवाद। म्हटलं जातं बडे सौभाग्य से मिळता है हिंदू धर्म। हिंदू म्हणून जन्माला येण्याकरता आणि हिंदू म्हणून मरण्याकरता खूप पुण्य करावं लागतं, खूप प्रयत्न करावे लागते, खूप तळमळ करावी लागते। आपण सगळेजण नशिबान आहोत की आपल्या वाडवडिलांची पुण्य फळाला आली आणि या मसामध्ये हिंदूचं रक्त म्हणून पडत आहे। आपण सगळेजण नशिबाने भाग्यवान आहोत। जगाच्या पाठीवर गौरवाने अभिमानाने म्हणावं लागतं की आपला भारत देश हा बहुसंख्य हिंदू देश आहे, पण बहुसंख्य हिंदू देशामध्ये सारे मिळून गोष्टी करणे मान सुधार व्यवहार सांभाळ 18 पगड जाती धर्मातील माणसं हिंदू म्हणून एका छत्राखाली आणतात आणि गौरवाने आपल्याला अभिमानाने सांगावं असं जगामध्ये वाटतं की बहुसंख्य असणाऱ्या भारतामध्ये अल्पसंख्याक मुसलमान धर्माचा माणूस सुद्धा राष्ट्रपती म्हणून शपथ घेतो, अल्पसंख्याक शीख पारसी समाजाची माणसं म्हणून या देशावर राज्य करतात। असं राष्ट्र जगाच्या पाठीवर भारत सोडून दुसरं कुठलं पाहायला मिळत नाही। मित्रांनो, आपण नशिबान आहोत की आपल्याला भारतात जन्म मिळाला, आपण भारताच्या मागे हिंदू म्हणून स्वतःला खऱ्या अर्थानं समाजाला गौरवाने मिळवतो। देविता जाधव, चांदवड।